शहादा तालुक्यातील पिंपर्डे शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 30 ते 35 शेतकऱ्यांच्या सौर पंप, मोटारी व बोरवेलच्या केबल्स तसेच सुमारे 600 फूट वीज तारा लंपास केल्या। या परिसरात चोरीची ही सलग तिसरी घटना आहे। वीज पुरवठा खंडित झाल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले असून शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि महावितरणाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा। हॅलो, मी गुणवंत गंगाराम पाटील बोलतोय। उजळवत पिंपळा शहरामध्ये जमीन आहे माझी। मेन लाईनचे तार 3 गाड्याचे तार उतरून गेलेले आहेत। केबली गेलेली आहे, 2-3 हप्ता केबली गेलेली आहेत। ते मी चौकीला गेलो, मंदाना सब ट्रेनला साहेबांनी सांगितलं अर्ज लिहून घ्या। अर्ज लिहायला गेलो, तिथं अर्ज त्या सांगतात ते तुम्ही वेल्डरकडे लिहून आणा, आम्हाला जमत नाही म्हटलं। ते अनुभव होऊ द्या एवढं सांगितलं त्यांना। आणि वायर म्हणला 2-3 8 दिवसापासून सांगतोय चौकशी करायला येऊन जा, तो येत नाही। तो सांगतो डिमॅनची बिल भरलेली पावती आता कुठं सापडणार आहे? बिल भरलेली पावती मी सांगितलं भाऊ डिमॅन आहे माझ्याकडे, पण बिल पावती सापडणार नाही म्हटलं। एवढंच सांगितलं त्याला। तो म्हणणे चालणार नाही चालणार तर जाऊ द्या म्हटलं। मग मागणी काय आमचं प्रत्यक्ष तुम्ही येऊन जा, पाहून घ्या म्हटलं। मेन लाईनची तार आहे ना, दुसरी मागणी काही नाही। मग आम्हाला तारची पाहिजे ना, आम्हाला 9,000 मेन लाईनची इलेक्ट्रिकची गोष्ट ठीक आहे। परत रात्री तोडतात ते, त्यांना सांगितलं पाहून जा। आता 8 दिवस पासून सांगितलं, 8 दिवस पहिले 2 हप्ता केबली गेले, आज रात्री गेली 2 केबली बोरची विरची गेलेली आहे। मग याच्यात काय करायचं आम्ही? तिथे गेलो, ते म्हणे अर्ज लिहून आला वेल्डर कडून। एवढे आमच्या मागणी, काय करायचे आम्ही? आम्हाला काहीच उकल पडत